बरं का हे माझं भाषणाचं. गुरव समाजाचं पोरग मारलं दखल. कारण आमच्या समाज या लोकशाहीमध्ये डोके जास्त असणारे समाज चालतात. कारण आमची राज्यघटना आमची घटना तशी आहे. लोकशाहीमध्ये जितके डोके त्याचे वर्चस्व. आमच्याकडे डोके उरले नाही, आमच्या जाती उरल्या नाही, आमच्या जातीचं संस्कृती उरली नाही. आम्हाला खऱ्या अर्थानं संवर्धनाची गरज आहे. कोण या जाती टिकू लागलं? खऱ्या अर्थानं या देशाची खरी ताकद असेल आणि या देशाच्या धर्म संस्कृतीची जर ताकद असेल तर हा मायक्रो ओबीसी आहे. फक्त ताकद धर्म संस्कृतीची आहे या राष्ट्राची. राष्ट्राचा कणा हा मायक्रो ओबीसी आहे. म्हणून हा देशाची प्रकृती असो संस्कृती असो या देशाची ती टिकलेली फक्त मायक्रो ओबीसी मुळे. बरेच उदाहरण देता येईल मला. आज आम्ही गुंफलेलो आहोत आणि संस्कृती मायक्रो ओबीसीने गुंफलेली असल्यामुळे टिकलेली आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज शोषित उपेक्षितांना साथ देण्याच्या भूमिकेतून त्यांना खरं तर राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामाजिक सुरक्षितता हे फार मोठं गोष्ट आहे बरं का. सामाजिक सुरक्षितता नाहीये, सन्मान बाजूला सोडा हो. सामाजिक सुरक्षितता नाहीये, सन्मान तर बाजूला सोडा. आणि म्हणून मागच्या याच्यात मला अभिमान आहे. माझ्यासारखा छोटा माणूस ज्याची दुर्मिळ जात दिसत नाही अशा माणसाने परवा विधानसभेच्या प्रचाराला मोदीजी आले होते. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते. हा ठमक्या या उडसाक समाजाचा माणूस जाऊन शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आणि मोदीजी देशाचे पंतप्रधान. संभाजीनगरमध्ये सभा चालू होती. त्या सभेमध्ये उठलो, शिंदे साहेब भाषणाला उठले आणि मी मागे बसलेलो होतो मोदीजींच्या. मी उठलो आणि सगळा प्रोटोकॉल तोडून मी मोदीजींच्या बाजूला जाऊन बसलो आणि त्यांना हळूच सांगितलं, साहेब या मराठवाड्यात सर्वात जास्त हाल मायक्रो ओबीसीचे. ही भाषा केली आणि मला आनंद आहे. महापौर नाही झालो तर जात मोठी नव्हती. माझा नाही का व्यथा आहे आणि म्हणून या मंचावर मी आलेलो आहे. माझ्या व्यथा आहे त्या समाजाच्या आहे. म्हणजे माझ्या व्यथा माझ्या समाजाच्या आहे, माझ्या या सर्व 12 बलुतेदारांच्या आहे, त्या माझ्या एकट्याच्या नाही आहे. ही जाणीव मला झालेली आहे आणि म्हणून मी या मंचावर आलो. निश्चित आलो आणि विचार करून येत असतो. इतका प्रवास आहे राजकारणाचा की मी उपकार मानतो माझ्या त्या नेत्यांचा. पहिले तर देवेंद्रजी फडणवीस यांनी खऱ्या अर्थानं एक मायक्रो ओबीसीतला माणूस उचललं आणि खाटकन आमदार करून टाकला. पाहत होते ते परीक्षा पाहत होते, तेही परीक्षा पाहत होते. 37 वर्ष झाली ताई मला. 35व्या वर्षी मी भाजपचा खरा अध्यक्ष झालो. मूळ गाडीत बसलो पण बसलो कारण मला माहित होतं माझं भांडवल वेगवेगळ्या समाजाची माझ्यावर प्रेम करणारी माणसं, मी ज्यांच्याकरता खपलो, भांडलो, संघर्ष केला, समर्पण केलं, ती माणसं सगळी ताकद दिली. उठले मोदीजी जेव्हा भाषणाला, छोटे छोटे जाति के समूह को मुझे ताकत देना है, ही भाषा केली मायक्रो ओबीसीची भाषा केली. का? कारण एक प्रतिनिधी केला मायक्रो ओबीसीचा तयार झाला. आणि त्यामुळे निश्चित चिंता नका करू. हा प्रवास आहे. मी खडतर प्रवासातून आलो दळे. आबा चालावं लागणार आहे, पडावं लागणार आहे, परत उठावं लागणार आहे,
कारण अजून मोठ्यांच्याच भुका भागल्या नाही. आपले नंबर कधी लागाव, मोठ्यांच्याच भुका भागल्या नाही, हे लक्षात घ्या. अरे आपण तर लयचे यांच्या नजरेत पण नाही, आपण यांच्या भुका भागल्या नाही. मी बऱ्याच जणांना म्हणलं लढाईत आम्ही आहे, शिवाजी महाराजांच्या लढाईत आम्ही होतो, स्वातंत्र्याच्या लढाईत आम्ही होतो. आमचा सहभाग कुठं नव्हता, आमचा सहभाग सगळीकडे होता, पण आमच्या इतिहासात नाव नाही लिहिलं गेलं. हो, नाव नाही लिहिलं गेलं. परवा वैजापूर तालुक्यातल्या खंडाळ्यामध्ये गोरक्षकावर हमला केला गेला. ते गोरक्षक खऱ्या अर्थानं न्हाव्याचं पोरग होत. त्याला 100 समाजाच्या लोकांनी मारायचा प्रयत्न केला, त्याला कोणी वाचू शकलं नव्हतं. जेलमध्ये आता त्यानं प्रतिकार करून म्हणून वाचवायसाठी स्वतःला मारलं. आता जेलमध्ये कोण जातं त्याच्याकडं? मायक्रो ओबीसी समाज आहे. फुले शाहू आंबेडकर या महात्म्यांची नावं घेतात, पण छोटा छोटा समाज ज्या राष्ट्राकरता, राष्ट्रातल्या खऱ्या अर्थानं धर्म संस्कृती करता मरतो, तेव्हा एकही फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेणारे की देशालाही घातक आहे, राज्यालाही घातक आहे, नेत्यालाही घातक आहे. आणि म्हणून सांगून टाकलं की म्हणलं साहेब, महामंडळाचे चेअरमन बिरमन आता लढू तर आम्ही शकत नाही, आमचा एक नगरसेवक होऊ शकत नाही साहेब. ज्याच्याकडे जास्त शक्ती, ज्याच्याकडे जास्त लोक, त्याचा नगरसेवक, त्याचा महापौर, त्याचा नगराध्यक्ष. मग या छोट्या छोट्या जातीला जायचं कुठं? यांना सत्य सहभागी होणार कसे? साहेब, हजारो कमिटी आहे, जिल्हा स्तराच्या कमिटी आहे, शासन स्तराच्या कमिटी आहे, याच्यात का मायक्रो ओबीसी भरल्या जात नाही? एकमेव आमदार आहे, मुख्यमंत्र्याकडे, पालकमंत्रीच्या, आमचा वाटा इथं तर ठेवा. आता तुम्हाला माहित कळालं, तुम्हाला जर कळालं असेल, मग राजसत्तेला कोणी असो, आमच्या क्रांत्या उभ्या राहिल्या, होता बाहेरचे कोणाच्या क्रांतीत होते? जीवन क्रांतीत होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या भूमिका देणारे शिवाजी महाराज यांच्या क्रांतीत जीवा महाल केला ना, बहिर्जी नायक होता ना. अरे मग तिथं छत्रपती शिवाजी क्रांती असो किंवा डॉक्टर बाबासाहेब चौदार असो, का हल्दी घाटातलं महाराणा प्रतापाचं युद्ध असो, किंवा जे मोठमोठे समाज म्हणतात महात्मा फुले, ज्योतिबा महात्मा फुले, शाहू आंबेडकर, मोठं नाव घेऊ सोनार समाजाला आणि इतर समाजाला तरी महाराज आहे. माझा समाज काथारे, मायक्रो दिसत नाही लवकर, 3 समाज नाहीये. जळगाव, संभाजीनगर आणि नाशिक म्हणजे जळगावून शिफ्ट झालेले, आता बॉम्बेला गेलेले, काही पुण्याला गेले इंजिनिअरिंग करता. पण मेन 3 जागी समाज आहे. आणि मला आता बऱ्याच जयंत्यामध्ये भाग घेतो, तेव्हा लोक म्हणतात का हो तुम्ही या, पहिला शिवाजी महाराज आमचेच आहे. काहीतरी केलं पाहिजे, निर्णय घे. मग 4 दिवस विचार करत होतो की काय केलं पाहिजे. अनेक विषय अभ्यास करत असताना ओबीसीचे लक्षात आले. ठरवलं की आता काहीतरी करायचं म्हटल्याच्या नंतर मग आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विषयी आपण आरडाओरडा केला पाहिजे, कुणीतरी पाठीमागे असलं पाहिजे. भाऊंना फोन केला, भाऊ भेटायला येतोय. गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं काय, म्हटलं मी मायक्रो ओबीसीचे छोटे छोटे कार्यक्रम घेतोय, पक्ष म्हणून नाही पण संघटना म्हणून आणि मायक्रो ओबीसीचे आमदार म्हणून तुम्ही आम्हाला ताकद द्या. तू पुढे हो म्हणले, मी मागे तुझ्या.
12 तारीख दिली, भाऊ जर नाही आले तर समजून घ्यायचं की बाबा भाऊ सुद्धा दुसऱ्या राजकारणासारखे आहेत, मग आपण थोडं हात राखून राहू. पण भाऊंना जसं सांगितलं, भाऊ 12 तारीख कार्यक्रम आहे का मुंबईला मीटिंग, चल कॅन्सल कर, आपण या कार्यक्रमात जाऊ. अरे मोठे पण कळलं तुमचं काय ते. भाजपला सगळ्यात मोठा नेता आम्ही दिला. भाजप त्याच नेत्याने महाराष्ट्रात रुजवलं, त्याला आम्ही नेता केलं. त्यांनी आतापर्यंत मायक्रो ओबीसीवर अन्याय केला, आतापर्यंत. की या कामामध्ये तुम्ही पुढाकार घ्या, मायक्रो ओबीसीला संघटित करण्याचं काम आपण करा आणि या कामामध्ये तुम्हाला एक तुमचा सहकारी मित्र म्हणून जी काही मदत लागेल, जे काही सहकार्य लागेल ते पूर्णपणे आम्ही करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. मला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.